साठेंचा लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठेंचा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा 105व्या जयंती महोत्सव काल दिनांक 1 ऑगस्ट पासून सुरू झालेला आहे। सोलापूर शहर जिल्हा तमाम महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये हा जयंती महोत्सव साजरा होत आहे। सोलापूर शहराच्या जयंती महोत्सवाचं वैशिष्ट्य 1 ऑगस्टला प्रतिष्ठापना होते, त्या पद्धतीने याही वर्षी 80 पेक्षा अधिक मंडळांनी जयंती महोत्सवाची प्रतिष्ठापना केलेली आहे आणि उद्या रविवारी 3 ऑगस्ट रोजी निघणाऱ्या मिरवणुकीमध्ये जवळपास 60 मंडळ या मिरवणुकीमध्ये आपला सहभाग नोंदवणार आहे। आणि म्हणून दरवर्षी प्रतिवर्षी आपण पाहता सगळे आम्ही पाहतो अनुभवतो की दक्षिणेकडून येणाऱ्या मिरवणुका स्टेशनच्या पलीकडेच थबकतात 10 वाजण्याचा टाइम संपल्यामुळे। इकडे उत्तरेकडून येणाऱ्या मिरवणुका महात्मा फुलेच्या पुतळ्यापर्यंत थबकतात आणि मग अशा पद्धतीनं जे 1.5 लाख लोक शहर जिल्ह्यातली महाराष्ट्रातले या ठिकाणी अण्णाभाऊ प्रेमी समाजाची माणसं या ठिकाणी आमच्या भगिनी सगळे येतात। ते इथं अण्णाभाऊ साठे चौक, फौजदार चावडी आणि बाबासाहेब पुतळा इथपर्यंत असतात, तिथपर्यंत मिरवणुकच जात नाही। ते ज्या अपेक्षेने मिरवणूक बघायला येतात त्या अपेक्षा त्यांच्या पूर्ण होत नाहीत। त्याच्यामुळे मंडळात सहभागी असलेल्या 60-70 हजार कार्यकर्त्यांचा आणि मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या 1.5 लाख लोकांचा अण्णाभाऊ प्रेमींचा अत्यंत हिरमोड होतो आणि म्हणून याच्याबद्दल समाजाच्या भावना अत्यंत प्रक्षोभ होत्या आणि कुठल्याही परिस्थितीत या मिरवणुकीसाठी वेळ वाढवून मिळावी, रात्री 12 पर्यंतची वेळ मिळावी ही मागणी समाजाची होती। या मागणीचा याच्या आधी एकदा पुनरुच्चार झाला होता। राजेंद्र भोसले साहेब जिल्हाधिकारी असताना आणि अंकुश शिंदे साहेब आयुक्त असताना त्या ठिकाणी 12 वाजेपर्यंतची परवानगी त्यांनी 1 मे 15 दिवसातला जे दिवस आहेत राखीव त्यातले 1 मे दिवस 60 दिवसा कार्यक्रम असतात, रात्री काहीच कार्यक्रम नसतात आणि म्हणून 1 मेचा दिवस काढून या ठिकाणी परवानगी दिली होती। परंतु पोलिसांचा अहवाल त्यांच्याकडे पोहोचायला उशीर झाला आणि त्याच्यामुळे ती परवानगी आमच्या पदरात काय पडली नाही आणि पुन्हा मग लॉकडाऊन सुरू झालं, 2 वर्ष त्याच्यात गेले आणि मग अण्णाभाऊ शताब्दीला आम्ही मागितलेली परवानगी आज अशा पद्धतीने 105व्या जयंतीला या ठिकाणी आम्हाला मिळालेली आहे। या मध्यवर्ती समितीच्या चळवळीचा, समाज चळवळीचा हा खूप मोठा विजय, अण्णाभाऊंच्या विचाराचा या ठिकाणी खऱ्या अर्थाने विजय झालेला आहे आणि म्हणून उद्या प्रशासनाच्या अधिकृत मंजुरीनं उद्याची निघणारी मिरवणूक सकाळी 6 ते रात्री 12 पर्यंत शासनाने परवानगी दिलेला आहे। त्याच्यामुळं सकाळी 6 पासून रथ सजवणे, देखावे सजवणे आणि त्यानंतर मिरवणुका मार्च होतील, पुतळ्याजवळ येथील अण्णाभाऊला अभिवादन करतील आणि आपल्या मार्गाने परत ते शिवाजी चौकातून पुढे मार्गस्थ होतील। अशा पद्धतीनं ही मिरवणूक 12 वाजता या ठिकाणी रात्री संपन्न होणार आहे
आणि म्हणून ते पत्र सुद्धा आम्ही आपल्याला या प्रेस नोटच्या बरोबर जोडलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आता शासनाने याबद्दल मग आता प्रयोजन काय तर खऱ्या अर्थाने पालकमंत्री या जिल्ह्याचे जयकुमारजी गोरे साहेब या ठिकाणी आम्ही समितीने यापूर्वी निवेदन दिलेले मंत्री योगेश कदम गृह राज्य महसूल ग्रामीण विकास यापूर्वी समितीने निवेदन दिलेले उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि त्याच्यानंतर या आपल्या या शहराच्या खासदार त्यांनी दिलेलं पत्र जिल्हाधिकाऱ्यांना किंवा अनेक संघटनांनी समाजाच्या दिलेले पत्र या सगळ्याचा परिपाक काल या मिरवणुकीला परवानगी मिळण्यामध्ये झालेला आहे. आणि खऱ्या अर्थाने शांतीलाल साबळे जे मध्यवर्तीचे अध्यक्ष आहेत शासनाने अधिकृत पत्र मध्यवर्ती समिती म्हणून त्यांच्याकडे सुपूर्द केलेलं आहे आणि त्यांच्या जबाबदारीवरच या ठिकाणी ही मिरवणूक परवानगी मिळालेली आहे ते मी आपल्याला समोर या ठिकाणी नमूद करू इच्छितो. आता आभार या ठिकाणी पालकमंत्र्याचे मानणार आहोत आम्ही. या शहरातले शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख मालक, शहर अक्कलकोटचे आमदार जिल्हाध्यक्ष सचिनजी कल्याण सिटी साहेब, मध्यचे आमदार देवेंद्र कोटे साहेब यांचेही आभार आम्ही मानणार आहोत. त्याचबरोबर खासदार प्रणिती शिंदे सांगितलं त्यांचे तर आभार आम्ही मानणार आहोत. काय त्यांना खासदार करण्यामध्येच आमचा सिंहाचा वाटा आहे ही पण वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून या ठिकाणी यांचे आभार मानत असताना खऱ्या अर्थानं ज्या अधिकाऱ्यांनी या मिरवणुकीला इतक्या सकारात्मकपणे घेतलं आणि परवानगी दिली, विश्वासाने समितीवर विश्वास ठेवला, समाजावर विश्वास ठेवला, ते सन्माननीय जिल्हाधिकारी प्रभारी जिल्हाधिकारी कुलदीपजी जंगम साहेब त्यांच्या आम्ही अंतःकरणपूर्वक मध्यवर्ती समितीच्या वतीनं तमाम मातंग समाजाच्या वतीनं या ठिकाणी व्यक्त करतो. त्याचबरोबर ज्यांच्यावर या मिरवणुकीचा सुरळीतपणे पार पडण्याची जबाबदारी आहे असे आपले सन्माननीय धारावीचे पोलीस आयुक्त माननीय एम राजकुमारजी साहेब यांचं सुद्धा आम्ही अंतःकरणपूर्वक समितीच्या वतीनं आणि मातंग समाजाच्या वतीनं आभार मानतो. आणि या ठिकाणी हे आभार मानत असताना आता शासनाने परवानगी दिली पण आमच्याही काही जबाबदारी निश्चित आहेत आणि त्या निमित्तानं आपल्या माध्यमातून या सर्व मंडळांना आम्ही या ठिकाणी आवाहन करतोय की आता 12 वाजेपर्यंत परवानगी मिळालेली आहे परंतु मिरवणूक इतकी मोठी आहे 7-8 किलोमीटरची रांग असते सगळे आहे आपल्याच नोंदी. आणि मग असं जर असेल तर मग आता ही वाढलेली वेळ आणि वाढलेल्या मिरवणुका यावर्षी म्हणजे मागच्या वर्षी 33 मंडळांनी भाग घेतल्या पोलीस रेकॉर्ड प्रमाणे, यावर्षी पोलीस रेकॉर्ड प्रमाणेच 55 मंडळ आज नोंद आहेत, ती 60 सुद्धा उद्या होतील. आणि मग एवढं जर असेल तर ही मिरवणूक कंट्रोल कशी करायची तर त्यासाठी आम्ही प्रत्येक विभागाची आता इकडून स्टँड करून बोरामणी नाका, बोंगडे वस्ती, पसारे वस्ती इकडून येणाऱ्या मिरवणुकीसाठी एक शासनाची शासन पदाधिकारी तर असतील परंतु आमचे पदाधिकारी सुद्धा या ठिकाणी असतील. आणि म्हणून त्या ठिकाणी आम्ही या माध्यमातून या मिरवणुकीमध्ये मिरवणूक मंडळ, पोलीस प्रशासन आणि प्रशासन यांच्यामध्ये समन्वय साधणारे महत्वाचे दुवे या ठिकाणी आम्ही काही पदाधिकारी नेमलेले आहेत, त्यांची नावं मी या ठिकाणी सांगतो. आता बघा ही मिरवणूक विना गालबोट शासनाचे प्रशासनाचे सहकार्य घेत प्रशासनाला सहकार्य करत संपन्न होण्यासाठी उत्तराकडून मंडळासाठी उदाहरणार्थ बुधवारपेठ, न्यू बुधवारपेठ, पांढरी वस्ती, गोंगडे वस्ती, पसारे वस्ती साठी मिरवणूक प्रशासन मंडळाचे समन्वयक म्हणून श्री युवराज पवार, समाधान आवळे, श्री हनुमंत पवार, श्री संजय कांबळे आणि श्री अमोल पोटफोडे हे या ठिकाणी या भागाची जबाबदारी यांच्याकडे असेल. त्यानंतर पूर्व दक्षिणेकडून येणाऱ्या मिरवणुकीसाठी उदाहरणार्थ जुना बोरावणी नाका, समाचार चौक, राहुल गांधी पाचापेठ, रविवार पेठ आदी समन्वयक म्हणून श्रीकांत देडे, खंडोप्पा बनसोडे, अजय मोहिते, परशुराम कांबळे हे ते त्या ठिकाणचे समन्वयक असतील. त्याचबरोबर सदर बाजार, विजापूर नाका, MIDC भागातून येणाऱ्या मिरवणुकीसाठी समन्वयक श्री शांतीलाल साबळे, सुरेशप्पा पाटोळे, सतीश बगाडे, लखन गायकवाड, विशाल लोंढे, सोमनाथ पात्रे, तानाजी जाधव हे समन्वयक म्हणून या ठिकाणी काम करतील. जी माणसं शांत आहेत, सुशिक्षित आहेत, परिपक्व आहेत, बुद्धिमान आहेत, प्रशासनाचा आणि मंडळाचा कसला जरी डिस्प्यूट निर्माण झाला तर डिस्प्यूट जागेवर संपून या ठिकाणी या मिरवणुका शांततेत पार पडतील अशा पद्धतीची आम्ही सुद्धा जबाबदारी घेऊन समिती आम्ही स्थापन केलेली आहे. आणि आम्ही आमच्या या आव्हानामध्ये सर्वच मंडळांना आवाहन केलंय की शासनाने आपल्याला परवानगी दिली, नियमाच्या अधीन राहून अत्यंत शिस्तबद्ध परंतु जल्लोषात सोलापूर शहर सुद्धा या मिरवणुकीला आवाज झालं पाहिजे अशा पद्धतीची मिरवणूक आपण जल्लोषात रात्री 12 वाजेपर्यंत संपन्न करायची आहे. ते आपण करूया परंतु नियमाचं पालन, नियम अटी शर्तीचं पालन करून
आणि योग्य पद्धतीनं शिस्तीनं या ठिकाणी येऊन संचलन करून आपण या मिरवणुका पार पाडाव्या असं मी आपल्या माध्यमातून या सर्वच्या सर्व 6 मंडळांना, समाजाच्या प्रमुख कार्यकर्त्यांना, समाजाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना, संपूर्ण समाजाला आणि अण्णाभाऊसाठी प्रेमींना आपल्या माध्यमातून आवाहन करतो. तुमचा परिचय द्या पाहिजे. मी शांतीलाल बोलण्यास साबळे, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती मध्यवर्ती जयंती महोत्सव अध्यक्ष. आज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती 1 ऑगस्ट रोजी साजरी केली जात आहे आणि त्या माध्यमातून 3 तारखेला अण्णाभाऊ साठे जयंतीची मिरवणूक, सांगता मिरवणूक ही निघणार आहे. तरी ही मिरवणूक पारंपरिक पद्धतीने रात्री 10 वाजेपर्यंत निघत होती आणि आता शासनाने, समाजाने त्याचा पाठपुरावा करून ही वेळ वाढवून आता 12 पर्यंत केलेली आहे. तरी यामध्ये मी सर्व मंडळांना व अध्यक्षांना आवाहन करी इच्छितो की शासनाने जे ते आपल्याला विश्वास ठेवून जी परवानगी दिलेली आहे त्यास कुठला तडा न जाता सर्वांनी आपले कायद्याच्या नियमात राहून व आपले व्यवस्थितपणे सगळ्या मिरवणुका पार पाडाव्या व आपला उत्सव साजरा करावा.